माणुसकीला काळीमा फासणारी आणि समाजाला मान शरमेनं खाली घालायला लावणारी एक अत्यंत भयानक घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या नसरापुरात घडली। एका निष्पाप चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला। मात्र या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याच्याबद्दल तपासादरम्यान जी माहिती समोर येते ती ऐकून पोलिसांसह सर्वसामान्य जनतेच्या पायाखालची वाळू सरकली। हा केवळ गुन्हेगार नसून एक विकृत सैतान हैवान असल्याची भावना आता व्यक्त होती, ज्यानं माणुसकीच्या सर्व सीमा ओलांडल्या। गावकऱ्यांनी जेव्हा या नराधमाच्या कृत्यांचा पाढा वाचला तेव्हा ऐकणाऱ्यांच्याही अंगावर शहारे आले। माणूस की हैवान, नराधम भीमराव कांबळेचा थरकाप उडवणारा इतिहास प्राण्यांनाही सोडलेलं नाहीये, स्वतःच्या रक्ताच्या नात्यालाही सोडलेलं नाहीये, तुरुंगातून सुटला तरी सुधारला नाहीये। नसरापूर परिसरातील एका चिमुकलीवर भीमराव कांबळे यानं पाशवी अत्याचार करून तिची जीवनयात्रा संपवली। या घटनेचं वृत्त वाऱ्यासारखं पसरताच पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली। आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली असली तरी लोकांचा राग अनावर झाला आहे। या घटनेमुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय। तपासातून समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या नराधमानं स्वतःच्या कुटुंबालाही आपल्या विकृतीचा बळी बनवलं होतं। नराधमानं यापूर्वी स्वतःच्या मुलीवर आणि पुतणीवरही अत्याचार केले होते। एका बापानं आपल्या मुलीसोबत असं कृत्य करणं यावरूनच त्याच्या मानसिकतेची कल्पना येते। तपासादरम्यान समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या सैतानानं आपल्या स्वतःच्या मुलीलाही सोडलं नव्हतं। त्यानं स्वतःच्या मुलीवर आणि पुतणीवरही अत्याचार केल्याचे जुने रेकॉर्ड आता समोर येत आहेत। एवढंच नाही तर त्याने गावातील एका 65 वर्षीय महिलेवर आणि दुसऱ्या एका प्रकरणात 75 वर्षीय वृद्ध माऊलीवरही बलात्कार केला होता। भीमराव कांबळे हा मुळातूनच विकृत मानसिकतेचा होता। त्याच्या गावात राहणाऱ्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या अशाच काही घाणेरड्या कृत्यांमुळे आणि गावकऱ्यांच्या सततच्या तक्रारींमुळे त्याला 20 वर्षांपूर्वीच गावातून हाकलून देण्यात आलं होतं। गावकऱ्यांनी त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले होते, परंतु तरीही त्याची ही विकृती कमी होण्याऐवजी वाढतच गेली। या वासनांध नराधमानं केवळ महिला किंवा बालकांनाच लक्ष केलं नाही, तर मुक्या प्राण्यांनाही आपल्या वासनेचा बळी बनवलं होतं। गावकऱ्यांनी पोलिसांना आणि प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या नराधमानं गावातील शेळ्या आणि कोंबड्यांवरही लैंगिक अत्याचार केले होते। एका माणसाची मानसिकता इतक्या खालच्या थराला जाऊ शकते या विचारानं सध्या संपूर्ण भोर तालुका हादरून गेला। ज्याच्या मनात मुक्या प्राण्यांबद्दलही दया नव्हती, तो माणूस किती भयानक असू शकतो याची प्रचिती यातून येते। त्याची ही किळसवाणी प्रवृत्ती पाहून गावकऱ्यांनी त्याला अनेकदा हटकलं होतं, पण त्याच्यात सुधारणा काही झाली नाही। हा नराधम सराईत गुन्हेगार आहे। यापूर्वी केलेल्या अशाच गंभीर गुन्ह्यांसाठी तो तुरुंगात होता। मात्र 5 ते 6 वर्षांपूर्वी तो शिक्षा भोगून बाहेर आला। समाजानं त्याला सुधारण्याची संधी दिली, पण तुरुंगवास भोगूनही त्याच्या वर्तनात काडीचाही बदल झाला नाही। उलट बाहेर आल्यावर त्यानं अधिक क्रूरतेनं एका लहान चिमुकलीचा बळी घेतला। कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच या प्रमाणे त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही। तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यानं पुन्हा एकदा समाजासाठी घातक ठरेल असं कृत्य केलं आणि एका चिमुकलीचा जीव घेतला। सध्या या आरोपीच्या घराजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। त्याच्या या कृत्यामुळे गावातील महिला आणि पालकांमध्ये प्रचंड भीती पसरली। हा माणूस समाजात राहण्याच्या लायकीचा नाही, याला लवकरात लवकर फासावर लटकवा अशी संतप्त मागणी गावकऱ्यांकडून होती। या घटनेमुळे भोर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलंय। राज्यात कायद्याचा धाक उरलेला नाही अशी टीका विरोधी पक्षांकडून केली जाते। दुसरीकडे सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। दोषीला कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन दिलं। सध्या नसरापूर आणि आरोपीच्या मूळ गावात तणावाचं वातावरण आहे। संतप्त गावकऱ्यांनी आरोपीच्या घरावर हल्ला करण्याची शक्यता असल्यानं त्याच्या घराच्या आजूबाजूला कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। गावातील महिला आणि मुलींमध्ये भीतीचं वातावरण असून अशा विकृताला पुन्हा कधीही समाजाच्या संपर्कात येऊ देऊ नये अशी मागणी जोर धरते। या नराधमाचं हे संपूर्ण प्रकरण पाहता हा गुन्हेगार सराईत आणि अत्यंत विकृत असल्याचं सिद्ध होत आहे। आता या नराधमाला न्यायालय कठोर कायदेशीर धडा शिकवतं की नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहील। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।